महाराष्ट्राच्या अनुषंगाने मागच्या काही वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये जी महत्त्वाची प्रकरणं पेंडिंग आहेत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात सुरुवातीला जर उल्लेख कुठल्या प्रकरणाचा केला जात असेल तर ते प्रकरण आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण। या प्रकरणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट कधी निकाल देणार याची चर्चा मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत असतं। पण या प्रकरणी कुठलाही निकाल सुप्रीम कोर्टामध्ये दिला जात नव्हता, पण आज सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीवेळी या दोन प्रकरणासोबतच म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या दोन प्रकरणासोबतच इतर 3 प्रकरणाच्या अनुषंगाने देखील सुप्रीम कोर्टाने एक टाइमलाईन निश्चित करून दिलेली आहे। ही टाइमलाईन काय आहे ती आणि सोबतच सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी नेमके 3 कुठले मुद्दे सांगितले ते मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद जगताप आणि TV9 मराठीच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे तारीखच सांगायला गेली तर 2023 पासून उद्धव ठाकरे यांचं जे पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं होतं, मात्र त्यावरती निर्णय होत नव्हता। निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेला होता आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्येच उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते। एकनाथ शिंदे यांना दिलेला पक्ष आणि चिन्ह हे बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं म्हणणं उद्धव ठाकरे यांचं होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। पण त्या याचिकेवरती मागच्या काही वर्षांपासून सातत्याने सुनावण्या होत होत्या, सुनावण्या तारखा पडत होत्या, पण निर्णय जो आहे तो होत नव्हता। त्या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण देखील अशाच पद्धतीचं आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय जो केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला होता त्या विरोधामध्ये शरद पवार हे सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते आणि त्या अनुषंगाने देखील आजच्या सुनावणीमध्ये त्याचा देखील एक मुद्दा उपस्थित झाल्याचं बघायला मिळालं। सोबतच राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार असतील किंवा अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार असतील या आमदारांना अपात्र केलेलं नव्हतं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण या चारही प्रकरणाच्या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या समोर सुनावणी पार पडली। त्यावेळी कोर्टाने या 4 सुनावणीसाठी टाइम टेबल निश्चित करून दिलं। या 4 सुनावण्यासोबतच अजून एक प्रकरण आजच्या सुनावणीवेळी त्या प्रकरणाचा उल्लेख झाला आणि ते प्रकरण होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरण। कोर्टाने असं स्पष्ट केलेलं आहे की या 5 प्रकरणी, म्हणजे पुन्हा सांगतो, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमदार अपात्रता प्रकरण या 5ही प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज एकत्रितपणे काही गाईडलाईन्स किंवा वेळापत्रक निश्चित करून दिलेलं आहे। कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 21 जानेवारी 2026 रोजी या 5ही प्रकरणांवरती एकत्रित युक्तिवाद करू, हे सगळे प्रकरण एकत्र टॅग केली जातील अशा प्रकारचं वेळापत्रक आज न्यायमूर्ती सूर्यकांता यांनी घालून दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की हे 5ही प्रकरण आहेत ते आपापसात म्हणजे त्या प्रकरणांचे मुद्दे जे आहेत ते सारखेच आहेत आणि म्हणूनच या 5 प्रकरणांचा युक्तिवाद जो आहे तो 21 जानेवारी 2026 पासून सुरू होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, वेळापत्रकामधील नेमकं या युक्तिवादासाठी किती वेळ असेल। कोर्टाने विचारणा केली दोन्ही बाजूला की नेमकं तुम्हाला युक्तिवादासाठी किती वेळ हवा आहे। साधारणतः कोर्टाने वेळ ठरवून दिला की पिटिशनरच्या बाजूने म्हणजे पिटिशनरसाठी 3 तास आणि अपोनंटसाठी 3 तास, म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासाठी 3 तास आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासाठी 3 तास अशा प्रकारे म्हणजे 6 तासाचा वेळ जो आहे तो कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी या पूर्ण 5ही प्रकरणांसाठी 5 प्रकरणं जरी असली तरी ती टॅग करून एकच केलं जाणार आहे हे प्रकरण। त्यासाठी कोर्टाने 6 तासांचा म्हणजे 3-3 तासाचा वेळ जो आहे तो निश्चित करून दिल्याचं आज आपल्याला बघायला मिळालं। यात कोर्टाने असंही म्हटलं, म्हणजे सुरुवातीला जर याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर 21 तारखेची सुनावणी पुढच्या दिवशी देखील कदाचित कंटिन्यू होऊ शकते, म्हणजे 21 जानेवारी 2026ला सकाळी 11:30 वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे हे आज कोर्टामध्ये निश्चित झालेलं आहे। कारण मागच्या काही काळापासून युक्तिवाद कधी होणार, निकाल कधी लागणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता, मात्र कोर्टाने आज त्यासाठी टाइम टेबल जे आहे
ते निश्चित करून दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। वेळेचा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता, कोणासाठी किती वेळ लागेल। खरं तर ज्यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणजे शरद पवार यांच्या बाजूने आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करत होते, त्यांनी सांगितलं की सगळी प्रकरणं हे समांतर आहेत, म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं प्रकरण हे सारखं असल्यामुळे वेळ जो आहे तो सुनावणी जी आहे ती एकत्रित घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती कपिल सिब्बल माफ करा अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केल्याच्या नंतर त्याला मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे वकील जे होते मुकुल रोहतगी त्यांनी विरोध केल्याचं बघायला मिळालं। ते म्हणाले की प्रकरण शिवसेनेचं प्रकरण स्वतंत्र आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण स्वतंत्र आहे, त्यामुळे सुनावणी जी आहे ती दोन प्रकरणांची वेगळी झाली पाहिजे अशी मागणी मुकुल रोहतगी यांनी केली। मात्र अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याला विरोध करताना बघायला मिळालं। सिंघवी त्यांचं म्हणणं हेच होतं की प्रकरणं सारखीच आहेत, त्यामुळे एकत्र लॅब प्रकरण जे आहे ते टॅग करण्यात यावी आणि कोर्टानं अभिषेक मनु सिंघवी यांची मागणी जी आहे ती मान्य केली आहे। त्यामुळे आता 3 तास म्हणजे 6 तास या प्रकरणांची सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। अर्थात आता सुनावणीच्या नंतर निकाल कधीपर्यंत लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुनावणीची तारीख आणि सुनावणीसाठी लागणारा कालावधी हे कोर्टानं आज निश्चित केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे प्रकरण सध्या न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या पीठासमोर आहे। न्यायमूर्ती सूर्यकांता हे काही दिवसांमध्ये सरन्यायाधीश बनणार आहेत, त्यामुळे जानेवारी 2026 मध्ये हे प्रकरण जेव्हा ऐकलं जाईल ते सरन्यायाधीशांच्या बेंच समोर ऐकलं जाणार आहे। म्हणजे सूर्यकांता त्यावेळी सरन्यायाधीश असतील आणि त्यांच्या समोर आता पक्ष आणि चिन्ह सोबतच आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज मागणी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत, त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं 26 नोव्हेंबरला खरं तर सिम्बॉलचं वाटप केलं जाणार आहे। त्यापूर्वी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना दिलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष जे आहे ते तात्पुरतं का होईना गोठवण्यात यावं या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून युक्तिवाद आजच्या सुनावणीमध्ये करण्यात येणार होता, पण कोर्टानं अशी एक लाईट मोडमध्ये ही टिप्पणी केली की आपल्याकडे कायमस्वरूपीच निवडणुका सुरू असतात अशी एक टिप्पणी आजच्या युक्तिवादावेळी कोर्टानं केल्याचं बघायला मिळालं। पण कोर्टानं त्यानंतर टाइम टेबल ठरवून दिलं, ते टाइम टेबल खरं तर एक महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक दिलासा मिळालेला नाही असं म्हणता येणार आहे, कारण त्यांनी आज जी मागणी केलेली होती 26 तारखेच्या आत म्हणजे 26 तारखेला सिम्बॉल वाटप आहे त्यापूर्वी निर्णय घ्या ही मागणी कोर्टानं मान्य केलेली नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरेंना तो दिलासा नाहीये असं जर एक प्रकारे आपल्याला म्हणता येत असलं तर दुसरा उद्धव ठाकरेंसाठी हा दिलासा आहे की कोर्टानं आज टाइम टेबल जे आहे या सुनावणीचं ते ठरवून दिलेलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांसाठी टाइम टेबल मिळालेला आहे सुनावणीचा हा दिलासा आहे असं म्हणायला एक प्रकारे चान्स आहे। खरं तर या प्रकरणांचा सुनावण्या कधी होणार आहेत, निकाल कधी लागणार आहेत या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू असताना आपल्याला बघायला मिळत असतं, पण त्या अनुषंगाने आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं घालून दिलेलं हे टाइम टेबल खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे युक्तिवाद कशा पद्धतीने होतो, ज्यावेळेस पुढच्या वर्षी युक्तिवाद होईल अर्थात 2026 मध्ये म्हणजे 21 जानेवारी 2026 रोजी ज्यावेळी हे प्रकरण सुनावणीसाठी येईल त्यावेळी युक्तिवाद कशा पद्धतीने होतो हे देखील बघावं लागणार आहे। पण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणासाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणासाठी आता पुढचंच वर्ष उजाडणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।